अरे थांबा, तुमचं प्रेम खरं होतं पण त्यांना ते कधीच नाही समजलं. बरोबर आहे ना? आणि हा रील जर तुम्हाला दिसला असेल तर युनिवर्सला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुमचं दुःख युनिवर्स ऐकत आहे, त्यामुळेच हा रील तुमच्यासमोर आलेला आहे. मग बघूया आता कार्ड्स काय आपल्याला सांगतायत, स्वामींना काय सल्ला द्यायचा आहे तुम्हाला, बघूया. तुमचं मन अजूनही त्यांच्यात अडकलंय ना. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करताय, वाट पाहताय, पण त्यांनी त्यांनी कधीच तुमच्या भावना नाही समजून घेतल्या. ते तुमच्याबद्दल विचार करतात पण ते तुमच्यासारखं प्रेम कधीच नाही करू शकले. बरोबर आहे ना? त्यांना ते प्रेम जमलंच नाही करायला. युनिवर्स सांगते तुमचं प्रेम अतिशय शुद्ध होतं, खरं होतं आणि कदाचित त्यामुळेच डेस्टिनीने तुमच्यासाठी वेगळा मार्ग निवडलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं नशीब नवीन संधी देते. हे प्रेम तुमच्यासाठी योग्य नव्हतंच कदाचित, पण जे खरं प्रेम आहे ना, तुमच्यासाठी जे खरं प्रेम आहे ते तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे आणि ते तुम्हाला कधीच सोडणार नाही. त्यांच्यावर तुम्ही तुमचं आयुष्य अतिशय सुखासमाधानात व्यतीत करणार आहात. आणि जर तुमचं नेम इनिशियल ASRM ह्याच्यापासून सुरू होत असेल तर तुमचं कार्मिक रिलेशन आता संपणार आहे आणि सोलमेट कनेक्शन तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला नवीन आशीर्वाद मिळतोय त्याचा स्वीकार करा आणि जुनं संपवून टाका. आणि जर तुम्हाला ही रील आवडली असेल, तुमच्याशी थोडी जरी ती रेझोनेट झाली असेल तर कमेंट करा आणि ही रील नक्की त्या लोकांना शेअर करा ज्यांना खरोखर गरज आहे की एक नवीन मार्ग शोधण्याची, मिळण्याची, ज्यांना आशा आहे त्यांना ही रील नक्की सेंड करा. पर्सनल रीडिंगसाठी मला नक्की DM करा, सेशन बुक करा. थँक्यू.